नमस्कार, महासत्तामध्ये आपलं स्वागत आहे। कोल्हापूर हातकणंगलेसह राज्यातील 11 जागांसाठी 7 मेला मतदान प्रक्रिया पार पडली। मात्र संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं ते कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाकडे। कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी गेल्या महिनाभरापासून मतदारसंघ पिंजून काढला होता आणि याचा फायदाही झाला, कारण 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 2024ला यंदा मताचा टक्का वाढलाय। हा वाढलेला मताचा टक्का नेमका कोणाच्या पथ्यावर पडणार यावरच गुलाल कोणाला लागणार याची समीकरणे ठरणार आहेत। कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती। सरप्राईज चेहरा देणार असं सांगत शरद पवार आणि सतेज पाटलांनी डाव टाकला आणि थेट करवीर संस्थानचे अधिपती श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना निवडणूक रिंगणात उतरवलं। त्यामुळे महायुतीला मोठं आव्हान शाहू महाराजांच्या उमेदवारीमुळे उभं झालं। मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित महायुतीचे बडे नेते कोल्हापुरात येऊन गेले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर कोल्हापुरातच तह ठोकला होता। तर तिकडे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी विरुद्ध धैर्यशील माने अशी थेट लढत होईल असं बोललं जात असतानाच महाविकास आघाडीने पत्ता टाकला तो सत्यजित पाटील यांच्या रूपानं। सत्यजित पाटील यांना असलेली सहानुभूती हातकणंगले मतदारसंघात निश्चितच निर्णायक ठरणार असल्याचं बोललं जात आहे। या मतदारसंघात शाहूवाडी, हातकणंगले आणि शिरोळ या मतदारसंघातील मताचा टक्का यंदा वाढलाय। हा वाढलेला टक्का माने, शेट्टी की सत्यजित पाटील यापैकी कोणाच्या पथ्यावर पडणार याची उत्सुकता लागली आहे। तर इकडे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राजेश पाटील यांच्या चंदगड विधानसभा मतदारसंघात 3% मतदान वाढलंय, तर करवीर मध्ये सर्वाधिक 4% वाढ झाली आहे। या मतदारसंघात आमदार PN पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके आणि सतेज पाटील या तिघांचंही तुल्यबळ आहे। करवीर मधील वाढलेली टक्केवारी नेमकी कोणाची यावरच उमेदवाराच्या विजयाची समीकरणे अवलंबून आहेत। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आणि हातकणंगले मतदारसंघातील ही वाढलेली टक्केवारी नेमकी कोणाला पडणार यावरच गुलाल कोणाला लागणार यावर सगळी समीकरणे अवलंबून आहेत। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महासत्ताला सबस्क्राइब करा। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।